या परिसरात आता होऊ घातलेल्या महापालिकेच्या इलेक्शनच्या माध्यमातून महायुतीचा जो एक संकल्प होता की बाबा युती करायची, युती न होता या प्रभागात जे वार्ड आमचे दिलेले आहेत, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या महिलांनी गेली 10 वर्षे सतत भारतीय जनता पार्टीचं काम करत आलेले आहे, अशा कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे. त्या माध्यमातून हा निषेध आंदोलन करत आहोत. कारण इतर महापालिकेमध्ये मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे, तशी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावा अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे. कारण गेली 10 वर्षे कार्यकर्ता सतत काम करत असतो. काम करत असताना त्यांच्या नशिबी ही वेळ येणं, कारण या प्रभागात आपले नगरसेवक आहेत, ते प्रभागही दुसऱ्याला देत असतील तर आमच्या कार्यकर्त्यांनी करायचं काय, या उद्देशाने सर्व कार्यकर्ते, महिला, बंधू भगिनी ते जमलेले आहेत. कारण प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असतो की आपला घर सोडतो, काम सोडतो, महिला असू द्या, पक्षाची मीटिंग लागली, पक्षाला वेळ द्या, 10-10 वर्ष पक्षाला वेळ दिलेल्या अशा कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही सर्वांनी त्या अन्यायाचा कुठेतरी आणून पाडला पाहिजे. या उद्देशाने सर्व कार्यकर्ते जमलेले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे की मी गेली 10 वर्ष काम करतो, मैत्रीपूर्ण लढा. काही सदस्य होते बघा, कार्यकर्त्याला सदस्यापर्यंत गेला असेल, सदस्यांनी मांडली नाही मांडली, पण आमच्या भावना तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून मांडत आहोत. कारण ज्या कार्यकर्त्यांना, ज्या सदस्य ज्या कमिटीवर आहेत त्यांनी कार्यकर्त्यांना कळवायला पाहिजे होता की बाबा अशा अशा पद्धतीने चाललेलं आहे. बाबा आता जर एखादा नगरसेवक रनिंग आहे, त्या रनिंग नगरसेवकाचाही वाढ तुम्ही दिला तर तो कार्यकर्ता करणार काय. युतीच्या माध्यमातून मागच्या वेळेला इलेक्शन झाला, लोकसभा विधानसभा, तेव्हा आम्हाला पक्ष आदेश देतो बाबा युतीचं काम करायचा, आम्ही सर्व जोडे बाहेर ठेवून युतीचं काम करतो. आणि आज आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर आम्ही कधीच सहन करणार नाही. आमची भूमिका आम्ही इंडिव्हिज्युअल लढू. पक्षांनी जर त्याच्यावर काय घेतलं नाही तर आम्ही इंडिव्हिज्युअल लढू. मैत्रीपूर्ण लढा ना, आमची तयारी आहे. मुळामध्ये ही युती होऊ नये अशीच भावना कार्यकर्त्यांची होती, तीच सेम भावना आहे. कारण युतीमध्ये कधीही शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला मदत केलेली नाहीये. मोदीजींच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचे आमचे खासदार, आमचे मंत्री, केंद्रीय मंत्री त्यांना पाडण्याचं पाप याच मित्रपक्षाने केलेलं आहे. ही सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांचं काम आम्ही कसं करणार. युतीमध्ये आमदार झाल्यानंतर त्यांनी आमच्या शहर कार्यालयावरती हल्ला केला, कार्यकर्त्यांना मारझोड केली, अनेक कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस झालेल्या आहेत. अशा अनेक उदाहरणं आज आहेत. त्यामुळे शिवसेनेबरोबर काम करण्याकरता भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता आज तयार नाही. त्याची आकडेवारी डिजिटल माहिती नाहीये. जे भाजपचे आहेत त्या तुम्हाला लढायला मिळणार. कल्याण पश्चिम मध्ये भाजपचे 7 नगरसेवक आहेत, 2 प्रवेश केलेले, असे 9 आहेत. म्हणजे आम्हाला 38 मध्ये फक्त 9 सीट लढवणार आम्ही तर 38च्या 38 जिंकणार. 38च्या 38 भारतीय जनता पार्टी याला जिंकू शकते, एवढी ताकद आज भारतीय जनता पार्टीची कल्याण पश्चिम मध्ये तयार झालेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आज आम्ही तुमच्या माध्यमातून सर्व नेत्यांना, केंद्रीय नेत्यांना पण, प्रदेशाच्या नेत्यांना पण सांगू इच्छितो की आम्हाला कल्याण पश्चिम मध्ये मैत्रीपूर्ण लढाईची संधी द्या. आम्हाला युती नको. भारतीय जनता पार्टीची ताकद काय आहे, शिवसेनेची ताकद काय आहे, हे एकदा होऊन जाऊ द्या ना. होऊन द्या. कार्यकर्त्यांची कशाला मुस्कटाबी करतायत. कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. कार्यकर्ता नगरसेवक झाला पाहिजे. लोकसभेला, विधानसभेला, केंद्राच्या हितानं, राज्याच्या हितातनं आज कार्यकर्त्यांनी युतीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. पण आज कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आम्हाला स्वबळावरती लढायचं आहे. मैत्रीपूर्ण लढायची परवानगी तुम्ही ज्यांनी पक्षांतर केलेलं आहे, ज्यांनी पक्षात या पक्षात त्या उड्या मारलेल्या आहेत, त्यांना तुम्ही स्वबळा मैत्रीपूर्ण लढायची परवानगी देत आहेत. मग भाजपच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय काय करतायत. भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील मैत्रीपूर्ण लढायची परवानगी द्यावी, अशा प्रकारची सर्व भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. समिती फक्त 2दा झाली, 2दा बैठक झाली. फक्त तुमचे किती, आमचे किती, तुम्ही तुमची डिमांड काय, आमची डिमांड काय, हे फक्त नाटक त्या 2 बैठकीमध्ये झालेलं आहे. आणि कुठल्या प्रकारचा विश्वासात नेत्यांनी समन्वय समिती म्हणून आम्हाला किंवा कबीर पाटील साहेबांना किंवा आणखी इतर कोणाला विश्वासात घेतलेलं नाहीये. काल अचानक आम्हाला मीडियामधून कळलं की युती जाहीर झाली आणि सीट पण कसं, सीटांचं वाटप पण कसं झालं ते सुद्धा मीडियामधून कळलं. निश्चितपणे कार्यकर्त्यांचा जो रोष आहे, कार्यकर्त्यांची भावना आहे की आम्हाला जर काय लढायला मिळणार नसेल तर आम्ही कोणीही युतीचं काम करणार नाही. आणि जर का कार्यकर्त्यांनी युतीचं काम नाही केलं तर निवडून कोणी येणार नाहीत. उभाटा, मनसे निवडून येतील.
त्याच्यामुळे नेत्यांकडे आम्ही आमच्या कार्यकर्त्याची भावना पोहोचवलेली आहे आणि ते प्रयत्न करतायत आजही युती न व्हावी, किमान मैत्रीपूर्ण लढायला मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न आमचे प्रदेशाचे नेते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे आजही करतायत. जिल्हा वार्ता, जनतेचा आवाज.